लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी दिंडोरी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून अन्य दोघे फरार झाले आहेत। संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दिंडोरी तालुक्यातील वाघाड येथील शेतकरी कैलास मनोहर केदारे यांनी दिंडोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। संशयितांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर घेऊन देतो, ट्रॅक्टरवर कर्ज प्रकरण करतो, ट्रॅक्टरचे हप्ते अदा होईपर्यंत ट्रॅक्टर आमच्या कंपनीत कामास लावून घेतो, हप्तेही आम्हीच भरू, दरमहा तुम्हाला भाडे म्हणून 5,000 रुपये मिळतील असं आमिष दाखवून फिर्यादी व साक्षीदारांच्या नावावर कर्ज प्रकरण केलं होतं। त्यातून 4 ट्रॅक्टर खरेदी करून ते परस्पर विक्री करून 58,29,047 रुपयांची फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। या प्रकरणी ज्ञानेश्वर दत्तात्रय वैद्य, योगेश दिनकर वाघ, युवराज संतू गांगोडे, कृष्णा हिरामन गायकवाड यांना दिंडोरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून त्यातील 2 संशयित आरोपी ज्ञानेश्वर प्रकाश जाधव व दत्तात्रय बाळासाहेब शिरसाट हे दोघेही फरार झाले आहेत। पोलीस निरीक्षक रघुनाथ शेंगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख व दिंडोरी पोलीस तपास करीत आहे। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, दिंडोरी।